नमस्कार. अखेरच्या टप्प्यावर आपण आलो आहे मनाच्या श्लोकांच्या आणि आज जे 2 श्लोक आपण पाहणार आहोत फार विचार करायला लावणारे आहेत. 128व्या श्लोकामध्ये देहे भान हे ज्ञानशस्त्रे खोडावे. खरं तर या देहाच्या विषयीच्या अनेक गोष्टी समर्थांनी यापूर्वी आपल्याला सांगितल्या आहेत आणि आता मात्र सांगतात की ज्ञानाच्या रूपाने म्हणजे आत्मज्ञानाच्या प्राप्तीनं हा जो देहभाव आहे तो खोडून टाकावा, काढून टाकावा. खुडणं हे क्रियापद चांगलं कळतं आपल्याला. फूल खोडावं म्हणजे अगदी तिथून बाजूलाच करावं. म्हणजे देहभान, देह आहे, मी देह आहे, ही जी जाणीव आहे त्या जाणीवेमुळे सगळी गडबड आहे. विकार येऊन चिकटतात, दृश्य जगात आपण चिकटतो कारण आपल्याला देहभान असतं. आत्मज्ञानाने, ह्या ज्ञानाच्या ज्ञानरूपी शस्त्राने, बरं नुसतं असं हाताने, नाजूक हाताने खोडायला नाही सांगितलं, शस्त्राने तोडूनच टाकायला सांगितलेलं आहे. ते शस्त्र कुठलं? तर ज्ञानाचं शस्त्र. आत्मज्ञान हे जणू काही शस्त्र आहे. ते आत्मज्ञान प्राप्त झालेला माणूस हा भोगाकडे, या दृश्य जगाकडल्या सगळ्या वासनांकडे वळणारच नाही, अशी जणू काही पहिल्या ओळीमध्ये, या 128व्या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये समर्थांना खात्री आहे. म्हणून ते सांगतात देहभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे. खरं तर अगदी सुरुवातीला म्हणजे 12व्या श्लोकामध्ये विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. आपले काही सुरुवातीचे श्लोक चांगले मुखोद्गत आहेत. मग पुढे पुढे आपण प्रश्नपत्रिकेमध्ये द्यायला लागलो की शेवटचे 2 श्लोक लिहावेत, पाठ करावेत, असं विद्यार्थी यांनी आपण लिहिलं. पण पुढले श्लोक पाठ नाही आहेत. पण 12वा श्लोक आपला पाठ आहे. विवेक आहे. विवेक आणि देहबुद्धी काय करावी तर सोडून द्यावी, असं 12व्या श्लोकातच देहबुद्धीबद्दल समर्थांनी सुरुवात केली. त्यानंतर अनेक वेळा देहबुद्धीचा आठवडा ठेवावा किंवा देहबुद्धी निरूपणी विसरावी, असं त्या देहबुद्धीला बाजूला करायला. ही इंद्रिय जी सारखी बाहेर जात आहेत त्या इंद्रियांना आत ओढण्याचा आपल्याला विविध पद्धतीनं प्रयत्न करायला समर्थांनी सांगितलेलं आहे. खरं तर याचं कारण असं आहे की ही देहबुद्धी काय अडचणीत आणते. तर सारखं आपल्याला त्या अहंकाराविषयी सांगितलंच आहे. कितीही प्रयत्न केला तरी तो अहंकार काही आपला संपत नाही. मीपणा हा काही संपत नाही. त्यामुळे तो मीपणा, अहंकार किंवा सगळ्या वस्तूंची जी आसक्ती दृश्य जगातल्या, ती सगळी आसक्ती, सगळे विषय उपभोग, लालसा, या सगळ्या विकारांचा जो काही विचार आहे तो हा देह या संदर्भामुळे येतो. म्हणून या देहबुद्धीला बाजूला करायचं. मी देह आहे हे जोपर्यंत मला वाटतं आहे तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी अडकते. पण मी म्हणजे देह नाही, माझं स्वरूप वेगळं आहे, ते जेव्हा कळलेलं असतं तेव्हा मग ह्या गोष्टींमध्ये मी अडकत नाही. जोपर्यंत मी देह आहे याच्या आधारानं या सगळ्या गोष्टी येतात. मीपणा आहे, अहंकार आहे, सगळ्या गोष्टींची लालसा आहे, हे हवं आहे, ते हवं आहे, ते हवं आहे, ही आसक्ती आहे. या सगळ्या गोष्टी या मी देह आहे या भावनेनं येतात. म्हणून आपल्याला ते सांगतात की ही जी जाणीव आहे, मी देह आहे, हे भान शब्द वापरला आहे समर्थांनी, देहभान. तर ही जी जाणीव आहे, हे जे भान आपल्याला आहे ते काय करावं? ज्ञानशस्त्रांनी खोडून टाकावं. आत्ता म्हटलं तसं की ज्ञानाला शस्त्र म्हटलं आहे मागे. साधंसुद्धा नाही, आत्मज्ञान हे अगदी चांगलं शस्त्र आहे की या शस्त्रांनी ही देहभावना आहे जी देहाची जाणीव आहे खोडून टाकावी. याचा अर्थ असा आहे की या आत्मज्ञानाची कार्यक्षमता ह्याच्यामध्ये त्यांनी सहज सांगून टाकले की आत्मज्ञान झालं की हे आपोआप होणारच आहे. भले त्या आत्मज्ञानाची शस्त्र म्हणून वापर करावा असं सांगितलं असतं तरी हे स्पष्ट झालं की देहबुद्धी हा शत्रू अगदी फार मोठा आहे, हे तर आता लक्षात आलंच आपल्या. आणि या मोठ्या शत्रूला अगदी जर का आपल्याला घालवून टाकायचं असेल, मारून टाकायचं असेल तर आपल्याला काय करायला हवं? हा असा सामोपचारानं, सामदाम असं गोड बोलण्यानं हा काही जाणार नाही आहे. त्याला शस्त्राचाच तडाखा दाखवायला हवा आहे. म्हणून तरी आपल्याला असं सांगितलं. शंकराचार्यांचं आत्मषटक आपलं सगळ्यांचं पाठ आहे. खरं रूप आपलं काय आहे तर शिवोहम शिवोहम असं शंकराचार्य आपल्याला सांगतात. आणि मग आपलं जर स्वरूप शिवोहम शिव आहे तर आधीचं सगळं जे आहे ते सगळं आपल्याला बाजूला करायला हवं. कामक्रोध
अगदी माता पिता सगळी जी काही त्या निर्वाण षटकाची जर कडवी आपली सगळी पाठ असेल आपण आठवली तर आपल्याला कळेल की सगळी देहबुद्धीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बाजूला कराव्या लागतील. म्हणजे मग माझं शिवोहम असं जे स्वरूप आहे ते स्वरूप ते जे काही चैतन्य आहे याचा अनुभव आपल्याला येईल. दुसऱ्या ओळीमध्ये म्हटलं आहे विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे. आता हे तर आहेच, त्या आत्मज्ञानरूपी शस्त्रानं देहाची जाणीव खोडून काढावी, टाकून द्यावी, उपटून टाकावी, नाहीशी करावी. पण मग काय करावं आणखी, त्याबरोबर भक्तीची कास पण धरावी. विदेहीपणे भक्ती मार्गेची जावी. आज दोन्ही श्लोकामध्ये आपल्याला फार मोठी एक गंमत शिकायची आहे. म्हणजे दोन्हीमधला बॅलन्स शिकायचा आहे बघा. एकीकडे आपल्याला सांगितलं की शस्त्र असं ज्ञानरूपी शस्त्र वापरावं आणि ह्या देहबुद्धी देहाची जाणीव आहे ती आपल्याला बाजूला करावी. त्यासाठी आणखीन मदत कशाची घ्यावी तर भक्तीची कास धरावी. आणि मग भक्तीची कास धरली म्हणजे असं आहे ना की नुसत्या ज्ञानाचा विचार केला ना तर कोरडेपणा येण्याची शक्यता असते. तर तसं पण आपल्याला उपयोगाचं नाही आणि म्हणून तो तुसडेपणा कोरडेपणा येऊ नये म्हणून मग त्याला भक्तीची जरा जोड द्यावी. कारण हा धोका आहेच. नुसता ज्ञानमार्गी जो असतो ना तर ज्ञानमार्गी माणसाच्या भोवती काही फार लोक येत नाहीत. भक्ती मार्गाच्या लोक ऐकायला जातात तरी आत्मज्ञानाच्या वेदांताच्या मागे कोण जाणार. त्यामुळे काय करावं तर या सगळ्याला भक्तीची जोड द्यावी. प्रेमामुळे मनुष्य काय होतो तर थोडा एकतर त्या देहबुद्धीच्या जाणीवेला पण त्याचा उपयोग होईल. कारण स्वाभाविक आहे प्रेमामुळे काय होतं मनुष्य आपल्या देहाच्या यातना सहन करायला तयार होतं. आपली साधी सर्वांचा अनुभव आहे की प्रत्येक आई मुलासाठी किती किती खस्ता खाते, किती किती बिचारीला लहान बाळ असतं त्या किती किती जागरण होतात. पण ते सगळं करताना ती जी प्रेमाची शक्ती आहे ना ती प्रेमाची शक्ती ते तिच्याकडून करून घेते. तिला त्याचा त्रास होत नाही, अजिबातच त्रास होत नाही. हे आपल्याला माहिती आहे. अगदी कशाला म्हणजे आई मुलाच्या प्रेमाची तर उदाहरणं देता येतीलच पण सावरकरांसारखं उदाहरण आपल्याला माहिती आहे की मातृभूमीवर एवढं त्यांचं प्रेम आहे की तो कोलू ओढायचा त्राससुद्धा ते सहन करत होते. कशामुळे त्या मातृभूमीच्या प्रेमामुळे. त्यामुळे प्रेमामुळे भक्तीमुळे शरीराचे जे कष्ट आहे शरीराला जो त्रास आहे तो आपोआप कमी होतो. आधीच्या ओळीमध्ये जे सांगितलं आहे ना की ते भान जे आहे ती जी जाणीव आहे ती बाजूला करावी. ती कधी होईल बाजूला तर पहिलं सांगितलं की ज्ञानशस्त्राने ती बाजूला करावी पण लगेच दुसरा विचारलं की प्रेमाची पण मदत घ्यावी. प्रेमाच्या ह्यानीसुद्धा हे आपल्याला शक्य होईल. देहबुद्धी सोडण्यासाठी ही अशी भक्तीची मदत घ्यायला हवी, प्रेमाची मदत घ्यायला हवी. भक्तीमध्ये प्रेम आहेच. भगवंतावरची भक्ती करायची म्हणजे भगवंतावर प्रेम करायचं. त्यामुळे विदेहीपणे भक्ती मार्गेची जावी. देहातीत व्हायचं आहे, गुणातीत व्हायचं आहे, ज्ञानमार्गी व्हायचं आहे. ती जी की देह म्हणून जाणीव आहे ती बाजूला करायची आहे पण त्याला जोड मात्र भक्तीची द्यायला आपल्याला सांगितले. आता लक्षात येईल आपल्याला की एकूण एक आता पुढे पण निर्गुण निराकार भगवंत असूनसुद्धा पूजा करायची आहे. निर्गुण निराकार भगवंत असूनसुद्धा आत्तासारखा भक्तीच्या मार्गाने जायचं आहे. हे सगळा जो काही बॅलन्स करायचा आहे आपल्याला कशी दोन्हीची आवश्यकता आहे. निर्गुण निराकार भगवंतच आहे, ज्ञानाचाच मार्ग आहे, आत्मज्ञानच घ्यायचं आहे, त्या खऱ्या आत्म्याला ओळखायचं आहे, खऱ्या भगवंताला ओळखायचं आहे. असं सगळं जरी असलं तरी मार्ग कसा असायला हवा तर तो भक्तीचा असायला हवा. पुढे म्हणतात विरक्ती बळे निंद्य सर्वही त्याजावे. तिसरी ओळ आहे विरक्ती बळे जे काही निंद्य आहे ते निंद्य त्याजावं, टाकून द्यावं. कसं देणार टाकून तर विरक्तीचं बळ आपल्याजवळ, वैराग्याचं बळ आपल्याजवळ हवं. म्हणजे या निंद्य गोष्टी आधी निंद्य काय ते कळेल पण आणि ते टाकलं पण जाईल. केव्हा वैराग्य असेल तेव्हा. सर्व निंद्य ते सर्व सोड. खरं ही पण गोष्ट जसं आपण देहबुद्धीबद्दल म्हटलं ना तसं हे पण आपल्या जनी निंद्य ते सर्व सोडवून द्यावे. अगदी दुसऱ्या श्लोकामध्येच सांगितलं की जगामध्ये जे जे निंदनीय आहे ते सगळं टाकून द्यावं. इथे पण म्हटलं विरक्ती बळे निंद्य सर्वे त्याजावे. सुरुवातीला जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे. आपल्याला अगदी मनाच्या श्लोकांची सुरुवातच होते म्हणून लगेचच्या दुसऱ्या श्लोकात सांगून टाकलं की जे जे काही निंदनीय आहे जे जे असं लोकांना न आवडणारी ती आपल्याजवळ येताच कामा नये ते सगळं सोडून द्यावं. आत्ता परत म्हणतात आता जसं जसं हे आत्मज्ञान वाढेल वैराग्य वाढेल ही विदेह स्थिती आपल्याला येईल किंवा आधीच्या ओळीमध्ये म्हटला तसा भक्तीचा आनंद आपल्याला अनुभवता येईल. तर असं जर सगळं झालं तर खरंच आपल्याला निंद्य विषय काय आहेत हे
बाजूला आपोआपच जातील. तर हा असा माणूस ज्याचा ज्ञानप्राप्ती झालेली आहे, जो भक्तीच्या मार्गाने जातो आहे, आसक्ती सगळी संपलेली आहे, ज्याला देह म्हणजे मी नाही हे पक्कं भान आलेलं आहे, तो त्या निंदनीय गोष्टींकडे खरं तर जाणारच नाही. म्हणजे दुसऱ्या श्लोकापासून 188व्या श्लोकापर्यंत जी प्रगती आपली झालेली आहे तर आपल्या लक्षात येईल की निंद्य गोष्टी सोडायला सुरुवातीला सांगितल्या. आता तर मुळी निंद्य गोष्टीकडे तो माणूस खरं तर फिरकणारच नाही. आपोआपच त्या सगळ्या विषयांची आसक्तीच त्याची दूर होईल. आणि म्हणून पुन्हा त्याला सांगितलं आहे की ही आसक्ती टाकून दिली पाहिजे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी निंद्य म्हणून आहेत, धर्मशास्त्र, आरोग्यशास्त्र या दृष्टीने विचार केला तर आपल्याला निंद काय खावं, काय प्यावं, काय बघावं या सगळ्या गोष्टी कळतातच. आणि मग स्वाभाविकच त्या निंद्य म्हणून आपल्याला टाकून देता आल्या पाहिजेत, हे कळलं पाहिजे. खरं तर विषयाला धरून उदाहरण द्यायचं तर आपल्याला अगदी रोज समोर दिसतं आहे आपल्याला की घरचं अन्न, आपल्या घरातल्या आईनं, आजीनं, ताईनं, बायकोनं आपण असं जे केलेलं आहे ते खावं. बाकी खाऊ नाही आहे हे खरं म्हणजे कळायलाच हवं, नाही का? परंतु ह्या सगळे आरोग्याच्या दृष्टीनं विचार, बाकी ते आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान आणि अध्यात्मशास्त्र आपण किंचित वेळ बाजूला ठेवूया. आज एका डॉक्टरचा मी व्हिडिओ पाहिला, त्याच्यात सांगितलं त्या डॉक्टरनी अगदी जरा टोचूनच बोलले, तरुणांनो तुम्ही अगदी झोमॅटो बोलावून खा बरं का बाहेरचं, कारण तुम्ही असं बाहेरचं खूप खाल्लं ना की मी मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन शकेन, मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये मी राहू शकेन. आपल्याला अर्थ कळला असेल की काय टाकायचं, काय घ्यायचं हे सगळं कळलं पाहिजे. फक्त काही आपल्याला आध्यात्मिकच विचार कर, व्यवहारामध्ये आपल्याला काय निंदनीय आहे, काय योग्य, काय अयोग्य, काय घ्यायचं, काय टाकायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. सर्वच्या सगळं म्हणजे काय म्हणायचं की वाईट गोष्टी आहेत त्या टाळता आल्या पाहिजेत. आणि काय चांगलं काय वाईट हे कळण्याची बुद्धी आपल्याजवळ आहे. अगदी आत्मज्ञानाच्या प्राप्तीचा विचार नको, व्यवहारातलं ज्ञान आपल्याला कळतं. कुठली गोष्ट चांगली आणि कुठली वाईट हे कळायला काही वेळ लागत नाही. हे सगळं साधलं पाहिजे. हळूहळू क्रमाक्रमाने साधेल. अगदी हे व्यवहारातलं उदाहरण बाजूला ठेवून आपण खरंच अध्यात्माचा विचार केला तर आपल्याला कळेल की ज्ञानाच्या आधारे आपण या दृश्य जगातल्या सगळ्या प्रकारच्या विकारांना बाजूला ठेवू शकू. ज्ञानाच्या आधारानं माझी जी स्वची जाणीव आहे ती मला होईल. देह म्हणजे मी नाही हे आपल्याला सहज बाजूला करता येईल. क्रमाक्रमाने प्रयत्न करून आपल्याला प्रगती साधता येईल. इथे असं आहे थोडं की इथे अशी उतावीळ होऊन असं पी हळद हो गोरी ह्यानी नाही होत. हे सारखं मनाला बजावावं लागतं. म्हणजे कळलं आहे पण पुन्हा आपली गाडी त्या सापशिडीच्या खेळासारखी असते. हे कळलेलं आहे, छान प्रगती होते आहे आणि मग पटकन काहीतरी सापाच्या तोंडावर आपलं पडतो दान आणि मग परत आपण खाली येतो. कळतं परंतु ते आपल्याला सारखं सांगावं लागतं असं दिसेल. याचा अर्थ असा आहे की सातत्यानं आपण ह्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. सगळ्या क्रमाने प्रयत्न करायला पाहिजे. देहबुद्धी म्हणजे काय ते आपल्याला कळलं, त्याच्यासाठी भक्तीची कास धरायला हवी आणि ती देहबुद्धी पुन्हा वर येत असेल म्हणजे विकार, आसक्ती वर येत असेल, अहंकार वर येत असेल तर तो अगदी ज्ञानरूपी शस्त्रानं खुडावा. असं सगळं क्रमाक्रमाने प्रयत्नपूर्वक करायला पाहिजे. हे करण्यामध्ये आळस असून चालणार नाही. दीर्घसूत्रीपणा करू, जमलं तर करू असलं नाही चालणार. समर्थांना हे मान्यच नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टी सारखं डोळ्यात तेल घालून म्हणतात तसं तपासायला पाहिजे. किंवा माझ्या शक्तीप्रमाणे करेल असं नाही. ती शक्ती वाढवली पाहिजे, सातत्याने केलं पाहिजे, प्रयत्नपूर्वक केलं पाहिजे, प्रयत्न सगळे प्रामाणिक असले पाहिजेत. तर ह्या क्रमाक्रमाने आपल्याला जे हवं आहे ते मिळेल. 3 ओळीमध्ये आपण 3 गोष्टी करायचं असं म्हटलं. देह भान आहे ज्ञानशस्त्रे खुडावे, विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे, विरक्ती बळे निंद्य सर्वही त्यजावे आणि मग शेवटचा परिसंग सोडून सुखे राहावे. या 3 ओळीमधल्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला जमल्या. खरं तर असं आहे ना की भक्ती आणि विरक्ती ही साधनेची दोन्हीही चाकं आहेत. एखाद्या रथाचा विचार केला आणि 2 चाकं असतात तर एक भक्ती आहे आणि एक विरक्ती आहे. विरक्ती असेल तर ह्या निंद्य गोष्टी आपोआपच त्या निंद्य आहेत त्यामुळे बाजूला टाकल्या जातील.
काही कुठल्या प्रकारची आसक्ती वाटणार नाही. वाईट गोष्टींचं आपलं असं असतं ना की आपण एखादी गोष्ट चुकीची केली तर माझं कसं चुकलं नाही हे सांगण्याकडे म्हणजे ते समर्थन करण्याकडे आपली प्रवृत्ती असते. तर तसं होणार नाही. निंद्य गोष्टींकडे आपण वळणार असेल जर विरक्ती असेल तर. आणि मग त्याचा ते असं होण्यासाठी, विरक्ती येण्यासाठी भक्तीचा मार्ग असावा. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी आपल्याला भक्ती आणि विरक्ती लागतात. खरंच आहे, त्या वारकरी मंडळींच्या मनामध्ये पांडुरंगाबद्दलची एवढी भक्ती असते की त्या भक्तीमुळे आपोआपच त्यांना विरक्ती, त्यांच्याजवळ काहीच नसतं, नाही पैसा, नाही कपडा लत्ता, काही नसतं, पण पांडुरंगाचं प्रेम त्यांच्याजवळ असतं. आणि त्यामुळे त्या वारीमध्ये चालताना काय 3 आठवडे सगळ्या प्रकारचे त्रास सहन करत करत किती काही झालं तरी त्या पांडुरंगाची ओढ त्यांना असते आणि ते सगळं सहन करतात. म्हणजे त्या भक्तीमुळे विरक्ती येते. विरक्ती असेल तर ती भक्तीची जोड त्याला मिळायला हवी, भक्ती असेल तर त्याला विरक्ती येते. असे दोन्ही चाकांची गरज आहे सगळे. विरक्त माणूस असेल ना तर तो विषय सेवनांकडे जाणारच नाही. म्हणजे त्या विरक्त माणसाला विषय सेवन चुकीचं झालं तर त्याला लाजच वाटेल, जाणारच नाही तो त्या बाजूला. त्याच्या जीवनातून ह्या निंद्य गोष्टी आपोआपच गळून पडलेल्या असतात. विरक्त माणसाचा काही प्रश्न नाही आहे. मग त्याला हे असं विरक्त राहणं याच्यासाठी काही फारसा संघर्ष करावा लागत नाही. तो सगळ्यांपासून अलिप्त असतो. आपल्याला भोवताली अशी माणसं दिसतात, आपण म्हणतो जाऊ दे यांना, हिला काही त्याची आवड नाही आहे बरं का, असं आपण म्हणतो. कारण मुळातच तो भाव असा असतो आणि तो या दृश्य जगातल्या सगळ्या ज्या आकर्षित करणाऱ्या गोष्टींपासून ही व्यक्ती दूर राहू शकते. कारण मुळातच ते वैराग्य त्यांच्याजवळ असतं. परिसंग सोडून सुखी राहावे ह्या 4थ्या ओळीमध्ये आपल्याला कळलं. आत्ता म्हटलं तसं या 3ही ओळींच्या अर्थाचा आपण विचार केला तर खरंच या भगवंत सगळीकडे आहेच आहे हे एकदा ज्ञान झालं की मग माझ्या देहाबद्दल आणि देहाच्या संदर्भातल्या सगळ्या विकारांबद्दल आपोआपच सगळ्या भोगांबद्दल विरक्ती येते. आणि त्याच्यासाठी भक्तीची कास धरली तर आपलं कामच झालं असा सगळा विचार सांगतात. परिसंग सोडून म्हणजे काय तर सारखं आपण स्वतःवरच स्वतःला तपासत राहायला पाहिजे की हा जो दृश्य जगाचा संग आपल्याला आहे ना, तर या दृश्य जगाला सोडून त्या दृश्य जगातच राहायचं आहे आपल्याला. त्याला सोडायचं म्हणजे काय, त्याला सोडून तर चालणार नाही आहे. त्या जगात तर आपल्याला राहायचं आहे, पण त्या जगात राहूनसुद्धा आपण विरक्तपणानं, अलिप्तपणानं आपलं खरं स्वरूप काय आहे त्याचा भय करू शकतो. असं आनंदात, सुखात, खऱ्या समाधानात आपल्याला राहता येऊ शकतं. असा 188व्या श्लोकाचा खरा म्हणजे अर्थ. आता खरं तर पुढल्या 119व्या श्लोकामध्ये पहिल्याच ओळीमध्ये आपल्याला खऱ्या देवासंबंधी समर्थ सांगणं. हे जर आपल्याला कळलं आहे तर खरा देव कोणता ते ओळखता आलं पाहिजे. काय काय केलं तर आपल्याला हे जमणार आहे. देहाची जाणीव ठेवायची नाही, विरक्त व्हायचं, भक्तीची कास धरायची आणि ज्ञानमार्गाच्या साह्यानं सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा अनुभव घ्यायचा. याच्यासाठी खरा देव कोणता आहे, त्या खऱ्या देवाची पूजा कशी करायला हवी हे आपल्याला समजलं. भक्ती करायची ना, तर त्या खऱ्या देवाची भक्ती करायची, खऱ्या देवाची पूजा करायची म्हणजे काय करायचं असा विचार करून पुढल्या श्लोकामध्ये आपल्याला ह्या पृथ्वी निर्माण करणाऱ्या, जग निर्माण करणारा जो देव आहे त्याला ओळखायला सांगितलेलं आहे. थोडा आपण विचार करू या श्लोकाच्या पूर्वी की हा एकीकडे आपण निर्गुण निराकार देव म्हणतो आहे आणि आता पूजा करायची तर तो सगुण पूजा म्हटलं आहे. सगळ्या संतांनी सगुण पूजेला श्रेष्ठ पण म्हटलेलं आहे. परापूजा, श्रेष्ठ पूजा असं या सगुण पूजेला म्हटलेलं आहे. मग असं जर आहे म्हणजे पूजा करणं ही एक उपासना आहे. आता भक्तीच्या मार्गाने जायचंच आहे, त्यामुळे पूजा आलीच, उपासना आलीच. आणि अशी उपासना करायची म्हणजे समजा आपण घरातल्या देवांच्या पूजेचा विचार करू किंवा नित्यनैमित्तिक गोष्टी असतात, आपले काही सणवार असतात, कुलधर्म कुलाचार असतात. या सगळ्यांच्या वेळेला आपण जो काही आपल्या पारंपरिक पद्धतीनं सगळ्या गोष्टी करतो, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या त्या देवतांविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, भक्ती आहे, जिव्हाळा आहे, आदर आहे, म्हणून ती आपण पूजा करतो. त्यावेळेला तशी किती असतं ना की आपल्याला एकमेकींमध्ये चर्चा, आता श्रावणी शुक्राची सवाशी झाली का गं तुझी असं विचारतो. पुढल्या नवरात्राची सुद्धा तयारी आपण करतो. तर हे सगळं जे आहे ते काय आहे तर तो एक आनंद आपल्याला आहे. म्हणजे पूजेमध्ये आनंद आहे, तो भक्तीचा मार्ग आहे.
पण खरा देव आपल्याला ओळखायचा आहे. हा अशा पुढल्या श्लोकाचा जो आपल्याला विचार करायचा आहे तो अशा अर्थाने करायचा आहे. मगाच्या श्लोकात आपल्याला सांगितलं आहे की ज्ञानाच्या आधारे आपल्याला पण भक्तीचा मार्ग पण घ्यायला असेल अशी सुरुवात त्यांनी 188 श्लोकात करून दिली की जायचं आहे ज्ञानाच्याच मार्गाने. सर्वानुभूती परमेश्वर हाच खरा परमेश्वर आहे, पण तरीसुद्धा भक्तीचा मार्ग घ्यायचा आहे. आणि 189व्या श्लोकामध्ये मात्र त्यांनी आपल्याला आता ते पुढे सांगणार की खरा देव कोणता ते ओळखायचं आहे. म्हणजे करायची देवाची भक्ती करायची, देवाची पूजा करायची आहे, कुळधर्म कुळाचार करायचं आहे, रोजची देवाची पूजा करायची. पूर्वी चांगलं होतं, तुमच्या आमच्या घराघरातून देवघर नावाची एक स्वतंत्र जागा असायची आणि बहुतांशी सगळ्या घरांमध्ये रोजची पूजासुद्धा घरातल्या पुरुष मंडळींनी करण्याची प्रथा होती. बरेच वेळा आपलं लहानपण आठवलं तर आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये आपल्या लक्षात येईल की साधारणपणानं अंघोळ, संध्या, पूजा, नैवेद्य अशा सगळ्या गोष्टी क्रमानं व्हायच्या आणि ते घरातली पुरुष मंडळी करायची. क्वचित प्रसंगे काही कारण निघालं तरच घरातली मोठी व्यक्ती म्हणजे आजी वगैरे पूजा करायची, पण अन्यथा हे देवघरातलं काम हे घरातल्या पुरुषांनी करायची गोष्ट होती. आता दिवसेंदिवस असं झालं आहे की इतका बदल झाला आहे की घरातमध्ये देवांना असं एक स्वतंत्र स्थान नाही आहे. हां, कुठेतरी कोपऱ्यामध्ये, कुठेतरी एखाद्या कपाटामध्ये, एखाद्या खणामध्ये, ओट्यावर किंवा ओट्याच्या खाली किंवा असं कुठेतरी जागा मिळते. या पाश्चात्य संस्कृतींचा पगडा आपल्याकडे आला, पाश्चात्य संस्कृतीच्या पद्धतीची घरं आपल्याकडे आली. गेल्या 50-60 वर्षांमध्ये हे सगळं बदललं. म्हणजे ब्रिटिश आपल्याकडे आले तर घरांमध्ये बदल झाला आणि अंगण, ओटी, पडवी, माझघर, स्वयंपाकघर, देवघर, अगदी बाळंतीची खोली वगैरे अशी असायची. मागचं अंगण, पुढचं अंगण, मागची पडवी, अशी सगळी घराची रचना आपली असायची. आता पाश्चात्य पद्धतीप्रमाणे आपल्या घरांच्या रचना बदलल्या. आमचे सुनील दादा गमतीनं म्हणायचे की काय घडलं, पाश्चात्य पद्धतीची घरं आपल्याकडे आली आणि भावना ब्लॉक झाल्या किंवा संस्कृती फ्लॅट झाली. इतकंच कशाला, अपार्टमेंट म्हणजे अपार्ट फ्रॉम इच अदर असं झालं. आता ही झाली घराची परिस्थिती, तर त्या घरातल्या देवांचं काय होणार. त्यामुळे आता पूजा, संध्या, आरती किंवा त्याला काहीतरी वेगळं स्थान, देवघरासारखी मोठी जागा, असं खरं काही दृश्य आपल्याला बघायला मिळत नाही, फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. तर हे दृश्य जगातले दृश्य जगातलं लक्ष आपल्याला वळवायचं आहे, पूजेच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून वळवायचं आहे, ईश्वराकडे लावायचं आहे. आता ह्याच्यासाठी आपल्याला अगदी षोडशोपचारे पूजा रोज नाही, पण काहीतरी देवाची पूजा पंचोपचारी का होईना रोज करणं हे अपेक्षित आहे. समर्थानं या सगळ्या संतांना पण अपेक्षित आहे की यांनी या सगळ्या गोष्टी संस्कृती टिकवणं जे म्हणतो ते यामुळे राहणार आहे. इतकी आमच्यावरती आक्रमणं झाली तरी पण ही जी काही पूजेची रचना आहे, नित्यनैमित्तिक पूजांची रचना आहे, ती सगळी आपल्यापर्यंत आली कारण ह्या सगळ्या गोष्टी आमच्या परंपरेने, आमच्या पूर्वजांनी आमच्यापर्यंत आणल्या. आता आपल्याला असं लक्षात येईल की म्हणून या रोजच्या पूजा निर्गुण निराकार भगवंत आहे. आधीच्या श्लोकामध्ये ज्ञानरूपे करायला सांगितलेलं आहे, तो समजून घ्यायला सांगितलेला आहे, पण तरी देखील भक्तीचं महत्त्व सांगितलं आहे. आणि आता तर तो खरा देव ओळखावा याच्यासाठी आपल्याला या पूजेचा पण विचार करायला हवा आहे. सामान्यपणे असं असतं की आपली इंद्रिय जी आहेत त्या इंद्रियांचे जे विषय आहेत, आता सगळं पाठ आहे आपल्याला, शब्दस्पर्श, रूप, रसगंध, हे 5 इंद्रियांचे 5 विषय आहेत. या इंद्रियांच्या विषयांच्या माध्यमातून आपण निरनिराळ्या प्रकारचा अनुभव घेत असतो, आनंद घेत असतो, समाधान घेत असतो. खूप छान ऐकलं, खूप छान पाहिलं, खूप छान पदार्थ खाल्ला, असा सगळा अनुभव आपण इंद्रियांच्या मार्फत घेतो. किंवा उपभोगाची साधनं जी आहेत त्यावर पण आपलं जीवनमान ठरतं. आता आपण सद्यस्थितीची पण उदाहरणं किंवा विचार करत कारण आपल्याला या सद्यस्थितीतल्या दृश्य जगामध्ये राहायचं आहे. त्यामुळे आपल्याला विचार करायचं झाला, चिंतन करायचं झालं तर सद्यस्थितीमध्ये या श्लोकांचा आपल्याला अर्थ लावता आला पाहिजे. आता इथे जर त्यांनी म्हटलं की खरा देव ओळखायचा आहे, पूजेच्या माध्यमातून ओळखायचं आहे, भक्तीच्या माध्यमातून ओळखायचं आहे, तर मग ती पूजा नित्यनियमाने आमच्याकडे होते असं नाही किंवा देवाला अशी स्वतंत्र आमच्याकडे जागा असते असं नाही. आणि तरी देखील आमचं जीवनमान उंचावलेलं आहे असं आम्ही म्हणतो. मग जीवनमान उंचावण्याच्या आमच्या ह्या काय आहेत, तर साध्या गोष्टी की पूर्वी पंगत असायची, जेव्हा आपण पाट पाणी घ्यायचो जमिनीवर, म्हणजे सतरंजी घालायची या पाठ घ्यायचे आणि जमिनीवर बसून असायचं. आता मात्र आपण
टेबल खुर्चीवर बसतो, कारण जीवनमान आपलं उंचावलं. पूर्वी समजा चटईवर सतरंजीवर आम्ही झोपायचो, आता आम्हाला पलंग गाद्या गिरद्या सगळं लागतं. तर हे पूर्वीचं आम्ही त्याला मागासले पण ठरवतो, आणि आत्ता जे आहे ते आमचं मात्र उंचावलेलं जीवन आहे असं ठरवतं. पूर्वीच्या काळी आम्हाला अगदी चांदीची ताटं असली योगाने तर चांगलंच आहे, पण तरीसुद्धा आम्हाला पत्रावळी असलं तरी पण चालायच्या, असं काही नव्हतं. आता मात्र आम्ही काय करतो तर ते पत्रावळी वगैरे जे की आहे ते मात्र मागासले पण, आणि यूज आणि थ्रो. मला तर कधी कधी असं वाटतं की आम्ही हल्ली मोठमोठ्या लग्न समारंभामध्ये जेवायला जातो, रांगा लावायच्या, ते आपल्याला काय हवं ते घ्यायचं. मग हल्ली जरा टेबल खुर्ची ठेवतात बसायला, मग आपली आपली डिश घेऊन बसायचं. मग कोणीतरी ते जे कोण हे असतील ते विचारायला येतात तुम्हाला काय हवं आहे का, आणि असं जे कागदाच्या माध्यमातून वगैरे काय काय, तर काय सगळं ह्याला आम्ही का बरं सुधारलेलं म्हणायचं. आणि ते जे होतं ते किती छान आनंदाने पंक्ती व्हायच्या. मध्यंतरी एका व्हिडिओमध्ये पाहिलं की लग्न चांगलं ठरत असतं, आणि दोघांकडले मुलाचे आईवडील मुलीचे आईवडील काय काय करायचं सगळं ठरवत असतात. आजोबा असतात आलेले, नुसतंच विचारायला अडलेलं असतं, काहीच बोलत नाही. तेव्हा त्या मुलीचे वडील आजोबा तुमचं काय म्हणणं आहे असं विचारतात. तेव्हा ते म्हणाले माझी एक अट आहे बाबा, आणि मोठ्या प्रेमाने त्यांनी सांगितलं की तुम्ही काहीही ठरवा पण पंगत असायला हवी. तर ते जे काही कारण आहे ते आपल्याला कळेल की तो एक आनंद असतो की वाढणं, आनंदाने आग्रह करणं एकमेकांना, असं सगळं होतं. आता मात्र तसं दिसत नाही. पण मागासलेलं पण पुढारलेलं पण कशाला म्हणायचं. आपण जाणार आहोत पूजेकडे, हे जरी उदाहरण घेतलं तरी, की आता पूजेच्या बाबतीतसुद्धा असंच आहे की या जसं मंगळागौर मंगळवारी आम्ही नाही हल्ली करतो, आम्ही शनिवारी रात्री करतो. म्हणजे मंगळागौरीमध्ये देवीच्या पूजेला महत्त्व की जागरणाला महत्त्व, की काय तुम्हाला मौज मजा आनंद करायचा आहे त्याला महत्त्व, हे आम्ही लक्षातच घेतलं नाही आहे. त्यामुळे पूजा मागासलेपणाचं लक्षण, आणि त्याच्यासाठी जो थाटमाट आणि बाकी सगळा जो काही बडेजाव आणि आपली श्रीमंती आणि मग कार्यालय बुक करणं आणि खेळणं किंवा खेळणाऱ्यांना बोलावणं वगैरे वगैरे जे काही करतो ते सगळं जे की आहे ते मात्र पुढारल्याचं लक्षण असं सगळीकडे आलेलं आहे. व्यवहारात जसं दिसतं तसं या पूजेच्या बाबतीत पण दिसतं. आम्ही मोठमोठे 3-3, 4-4 बेडरूमचे फ्लॅट घेतो, पण आमच्या देवाला स्वतंत्र जागा नसते. आमच्या रोजच्या पूजेला आम्हाला वेळ नसतो, पण मात्र लोकांना बोलावून आम्ही मोठ्या मोठ्या पूजा करतो, आणि ती पूजा गुरुजी करतात, आणि आम्ही मात्र मोठा थाटमाटच फक्त करतो. आता याला काय म्हणायचं तर या सगळ्या अशा प्रकारच्या पूजेचा विचार इथे नाही सांगितलेला समर्थाने. तर मनापासून आपल्याला जे करायचं आहे ते भगवंताची म्हणजे बारकाईने जर आपण विचार केला तर देहाला देऊळ म्हटलेलं आहे, आणि या देवळामध्ये असणारं जे आत्मा आहे तो म्हणजे देव आहे असं जर आहे तर हे समजून घ्यायचं आहे. आणि मग या देवाला खरं काय द्यायचं आहे तसं पाहायला गेलं तर आपण पूजा करायची, अगदी षोडशोपचारी किंवा पंचोपचारी पूजा करायची, उपचार कोणाला करायचे असा प्रश्न आला तर आपल्या लक्षात येतं की देवाला काहीच नको आहे, आपणच करतो. म्हणजे पूर्वीच्या लोकांचा आणि आपल्यामधला फरक असा आहे की पूर्वी खरंच लोकांना सगळ्या म्हणजे डालडा तूप मिळायचं, आणि डालडा तूप वापरलं जायचं जेवणामध्ये. पण सत्यनारायणाचा प्रसाद जो करायचा आहे ना तो थोडा प्रसाद साजूक तुपातला करायचा. देवाला प्रसाद जो दाखवायचा आहे तो साजूक तुपातला करायचा. साजूक तूप दूध असं त्याच्यात घाल, आणि मग तो सगळ्या शिऱ्यामध्ये मिसळायचा, म्हणजे तो सगळा शिरा पण जणू काही देवाचा प्रसादच झाला. आता पुढे पुढे ना या सगळ्या भावनेचं काय झालं माहीत नाही. आता काय होतं कोण जाणे. यातून ना मन विकसित झालं, पुढारलं, काय त्याचं झालं. कशाला मागासले पण म्हणायचं आणि कशाला पुढारले पण म्हणायचं. या सगळ्या बाह्य कर्मकांड आहेत ना, देखावा ज्याला म्हणतो, या देखाव्यालाच फार मोठं महत्त्व आलं. खरी पूजा, खरी जी काही भक्ती, खरं जे काही मनामध्ये असणारा ईश्वराबद्दलचा भाव, हे जे मन विकसित होणं जे म्हणतो, शांत व्हावं, प्रसन्न व्हावं असं जे आपल्याला वाटतं, ते सगळं या सगळ्यामध्ये होतं का असा खरा प्रश्न पडेल. म्हणजे पूजेच्या नंतर त्या भगवंताजवळ आपण क्षमा याचना करतो, आणि त्या प्रार्थनेनं काय मागायचं तर आपला जो अहंकार आहे तो सगळा जावा. म्हणजे आपला जो विषय चालला ना देहबुद्धी जायला पाहिजे, ती देहबुद्धी जाण्याचीच प्रार्थना त्या क्षमा याचनेमध्ये खरं करायची. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत् पूजितं मया देव
परिपूर्णम तदस्तु मे. अशी क्षमार्चना करताना मी जे काही केलं आहे ते माझ्या परीनं केलं आहे म्हणताना असंच म्हटलेलं आहे, पण ह्या सगळ्यामध्ये ती क्षमा मागितलेली आहे. अहंकार जसा जसा कमी होईल, मीपणा जसा जसा कमी होईल, तसं तसं दुःखाला कारणीभूत असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपोआपच नाहीशा होतील, विकार सगळे नाहीसे होतील. त्याच्या मुळाशी असणारा अहंकार गेला पाहिजे. आता प्रश्न असा आहे की आधी अहंकार कमी करायचा का आधी विकार कमी करायचे? विकार गेले की आपोआप अहंकार जाईल, अहंकार गेला तर विकार जाईल असं सांगितलं, मग आधी काय करू असा प्रश्न येईल. अहंकार सगळ्यात फार मोठा आहे. म्हणजे असं असतं की एखादा मोठा वृक्ष तोडायचा असेल तर मग एकदम काही त्या वृक्षाच्या मोठ्या खोडावर घाव घालून चालत नाही, तर त्याच्या फांद्या आधी काढून टाकाव्या लागतात आणि मग तो काय जो काही मोठं खोडच्या खोड राहील त्यानंतर कापता येतो. तसं या अहंकाराचं आहे. आधी हे सगळे जे विकार आहेत, विकार आपल्याला कळतात, राग लोभ मद मत्सर द्वेष आहे, स्पर्धा आहेत, हे सगळे विकार जायला हवे. हे विकार गेले की मग आपलं आता हे सगळं विकार आधी का अहंकार आधी लहान लहान असतील तर पटकन खोड टाकता येईल. असा मोठा अहंकाराने आपले विकार वाढवले असले तर ते अशा पद्धतीने घालवायला लागतील. पण या सगळ्याला जे काही करावं लागतं त्याला या सगळ्या संतांनी साधना करा असं जे म्हणतात ते यासाठी साधनेच्या सहाय्यानं किंवा आपल्या श्लोकामध्ये आत्ता मगाच्या श्लोकात ज्ञानरूपी शस्त्राने असं म्हटलं तसं करता येईल. म्हणून मग पहिला या श्लोकातली पहिली वेळ मही निर्मिली, हे जे सगळं विश्व निर्माण केलं तो देव ओळखावा. मही निर्मिली देव तो ओळखावा. तर आपल्याला खरा देव ओळखायचा आहे. हे संबंध विश्व, हे संबंध पृथ्वी ज्यांनी निर्माण केली त्याला ओळखायचं, जग ज्यांनी निर्माण केलं त्याला ओळखायचं आहे. त्याचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि हे जे जमलं त्याला जर आपल्या ओळखता आलं, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा, हे त्याला ओळखणं म्हणजेच मुक्ती मिळणं आहे. खरा देव ओळखणं, ह्या जगाला ज्यांनी निर्माण केला आहे तो देव ओळखणं म्हणजे मुक्ती मिळण्यासारखंच आहे असं ते सांगतात. बरं तत्काळ त्या क्षणी म्हणजे देवाला ओळखणं म्हणजेच मुक्ती मिळणं किंवा मुक्ती मिळणं म्हणजेच देव ओळखणं असा त्याचा अर्थ. आता देव ओळखायचा हीच मोठी पंचायत आपली की देव कसा काय ओळखायचा. या व्हॉट्सॲपमध्ये ना आपल्याला खूप छान छान गोष्टी ऐकायला. आज सकाळी एका निरूपणकाराने एक गोष्ट सांगितली की अहो काय झालं, ती एक छोट्या पूर्वीची गोष्ट आहे. छोट्या गावांमधून एक गावात असणारा साधू आणि रोज 4 घरी भिक्षा मागून राहत होता, पण सगळ्यांच्या परिचयाचा होता, कोणी बंधू असा कोण नव्हता. आणि मग तो एकदा काशी यात्रेला निघाला आणि मग काशी यात्रेला निघाला तर त्या गावातला एक व्यापारी होता. तो म्हणाला की माझे पण 100 रुपये देवाला चढवा. त्या काळामध्ये 100 रुपये म्हणजे मोठी किंमत होती. आणि तो म्हणाला चालेल हरकत नाही. आणि म्हणून त्यांनी अगदी खरं आधी त्याच्याजवळ काही नव्हतंच, काय असणार एखाद्या तो कढीचा पाण्याचा तांब्या असतो तो, भगवीत छाटी, बाकी काही अंगावर नव्हतंच, पायीच प्रवास चालला होता. पण तरी या व्यापाराने दिले 100 रुपये त्यांनी जपून ठेवलेले होते. आणि काशीपर्यंतचा प्रवास करता बाकी त्याच्याजवळ काही नव्हतं, 4 घरी भिक्षा मागायची, काय मिळेल ते खायचं. पण यांनी दिलेले हे 100 रुपये मात्र भगवंताच्या समोर त्याच्यामध्ये टाकायचं असं त्याला सांगितलेलं होतं. आणि बिचारा चालला होता. वाटेमध्ये इतके लोक त्याला भेटायचे आणि सगळ्यांची बिचाऱ्यांची अतिशय अन्नान्न दशा वगैरे तो पाहायचा आणि त्याला खूप वाईट वाटायचं की पोटभर अन्न नाही लोकांना. आणि आपण काय करू शकतो, तर त्याला असं वाटायचं की अरे आहेत ना आपल्याजवळ 100 रुपये, देव नाही आपल्याला रागवणार, आपण या लोकांना अन्न द्यावं. पण हे पैसे माझे नाही आहेत. सारखं मन असं हे करायला लागलं की बरोबर आहे, पण ते पैसे काही आपले नाही आहेत. आपल्याला मोठ्या विश्वासानं त्या व्यापाऱ्यांनी पैसे दिलेत आणि देवाच्या पेटीत टाकायला सांगितले, त्याचे कसे आपण खर्च करायचे. अशा मोठ्या दोलायमान स्थितीमध्ये रोज मार्गक्रमण करत होता. पण रोज त्याला दुःख व्हायचं की अरे दोन वेळा पोटभर अन्न पण या मुलांना मिळत नाही. अशी मुलं लहान दिसतात, बायका दिसतात आणि मग यांना आपण दिलं पाहिजे. एक दिवस मग त्याच्या मनाचा हिय्या होतो की काही नाही, देव रागावलं आणि काय शिक्षा मला व्हायची असेल ती होईल, पण मी आत्ता माझ्याजवळ पैसे आहेत तर ते मी या लोकांना त्यांना पोटभर अन्न देणार. आणि मग तो त्या दिवसापासून त्याच्याजवळ असणाऱ्या त्या पैशात खर्च करून लोकांना रोट्या वाटतो की उपाशी कोणी राहू नये म्हणून. आणि मग काशीला पुढा पोचेपर्यंत केवळ 2 रुपये शिल्लक राहतात.
आणि मग देवाला मनापासून प्रार्थना करतो की मी चूक का बरोबर आहे तूच ठरव, पण मला काही सहन झालं नाही आणि मी लोकांना वाटेमध्ये अन्न वाटलं आणि जे 2 रुपये उरले ते मी तुला देतो. त्या व्यापाऱ्याने तुला 100 रुपये दिले होते, पण अशा कारणासाठी मी 98 रुपये खर्च केले. असे भगवंताजवळ अगदी मनापासून त्यांनी प्रार्थना करून सगळं सांगून टाकलं आणि एक प्रकारचा आनंद समाधान त्याला मिळालं की देव काही माझ्यावर नक्कीच रागवणार नाही. आणि मग झालं काही दिवसांनी तो परत आपल्या गावामध्ये आला. व्यापाऱ्याने त्याला विचारलं, काय रे माझं काम केलंस का? हो 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 तुमचं काम केलं. ठेवलेच ना 100 रुपये? लगेच म्हणाला हो हो. आता खरं मनात त्याला वाटत होतं, पण म्हणाले आता मी देवाजवळ प्रार्थना केलेली आहे आणि माझं मन मला सांगतं आहे की मी योग्य तेच केलेलं आहे, तर ह्याला कशाला सगळं सांगावं. मग व्यापाराला नाही नाही तुमचे पैसे मी देवाजवळ ठेवले असं सांगून टाकलं आणि मग त्याच्या मार्गी तो निघून गेला. त्या दिवशी रात्री व्यापारी महाशय झोपले आणि डायरेक्ट स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये प्रत्यक्ष काशी विश्वेश्वर आणि मग यांनी लगेच नमस्कार केला आणि मी 100 रुपये पाठवले होते मिळाले ना वगैरे वगैरे. कारण 100 रुपये पाठवले होते हे महत्त्वाचं आहे ना, आणि ते भगवंता तुला मिळालेले आहेत, तू छान मला दर्शन दिलं हो म्हणाले. तर भगवंत म्हणाले की नाही नाही 98 रुपये मला मिळाले, तू 100 रुपये पाठवलेस पण मला नाही 100 मिळाले, मला 98 रुपयेच मिळाले, 2 रुपये कमी मिळाले. तुम्हाला असं कसं झालं? मी तर 100 रुपये पाठवले होते. तर मला तर उद्या बघतोच त्या साधूबाला 2 रुपये खाल्ले काय माझे, मी जर भगवंताला 100 रुपये द्यायला सांगितले तर 2 रुपये का कमी दिलेस? आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी तो लगेच सकाळ झाली आणि मग तो गेलाच त्या साधूबाला हुडकायला आणि म्हणाला, काय रे मला फसवलंस, देवाला मी तुला 100 रुपये ठेवायला सांगितलं तर 2 रुपये कमी ठेवलेस. आणि जेव्हा 98 रुपये देवाकडे रुजू झाले आणि 2 रुपये कमी झाले हे जेव्हा स्वप्नामध्ये भगवंतांनी येऊन व्यापाऱ्याला सांगितलं, हे सगळं जेव्हा त्या साधू रडायला लागलं, डोळ्यातनं पाणी आलं आणि म्हणाले, देवा मी जे केलं ते खरं तुला पोचलं आणि मी 2 रुपये उरलेले तुला दिले तरी मात्र तुला पोचले नाही. खरा देव ओळखावा, मही निर्मिली देव तो ओळखावा. समर्थांनी आपल्याला असा देव ओळखायला सांगितलं आहे. मला तो व्हिडिओ मी पाहिला आणि लगेच माझ्या मनात आलं की अरे हे जणू काही आपल्याला जे निरूपण करायचं आहे, ज्या श्लोकावर आपण चिंतन करतो आहोत त्याला अगदी योग्य ती उदाहरणं कशी आपल्याला मिळत जातात याचं मला आज आश्चर्य वाटलं. आणि खरा देव का ओळखायचा, तर हा देव असा ओळखायचा आहे जसा त्या व्यापाऱ्याला स्वप्नात येऊन देवाने सांगितलं की मी कुठे नेमका आहे, तर मी या गरिबांच्या भुकेमध्येच मी आहे, तू त्यांना दिलंस अन्न तो तेच खरं माझ्यापर्यंत पोचलेलं आहे. तया निर्गुणा लागी गुणी पाहावे. पण समर्थ दुसऱ्या ओळीत सांगतात की निर्गुणा लागे, खरा निर्गुण निराकार भगवंत आहे, पण निर्गुण निराकार भगवंताचे जे गुण आहेत ह्या दृश्य जगामधल्या या सत्वरजतमातच त्याला आपल्याला पाहायचं आहे. देवाचं वर्णन केलं आहे निर्गुण निराकार, पण या त्रिगुणांच्या पसाऱ्यातच त्याला आपल्याला पाहायचं आहे, दृश्य जगातच आपल्याला त्याला पाहायचं आहे. आता पाहणारा आणि ज्याला पाहायचा आहे तो, हे दोघं निराळे असले पाहिजेत ना, तर आपण पाहू शकतो. मी तुमच्याशी बोलते आहे तर तुम्ही आणि मी वेगवेगळे आहोत म्हणून आपण हे वर्णन करू शकतो की मी आणि तुम्ही. तसं भगवंताला जर जाणायचं असेल तर तो पाहणारा, ज्या भगवंताला पाहणारा तो भक्त आणि ज्या भगवंताला पाहायचा आहे तो, हे निराळे हवेत ना. पूजा करायची आहे तर पूजेला द्वैत असलं पाहिजे ना, पूजा करणारा आणि ज्याची पूजा करायची तो असं असले पाहिजेत ना. पण इथे मात्र आपल्याला काय म्हणतात की म्हणजे पूजेची साधन सामग्री वगैरे तो नंतर तिसरा प्रकार, पण निदान ज्याची पूजा करायची तो आणि पूजा करणार आहे तर 2 असले पाहिजेत. आणि इकडे तर त्यांनी म्हटलं की निर्गुण निराकार भगवंत आहे, म्हणजे खरं तर असं आहे की प्रसन्नतेकरिता मुळात प्रसन्नच असणाऱ्या त्याची पूजा करायची. तो प्रसन्नच आहे, आपण सुद्धा प्रसन्नतेकरताच पूजा करायची. जे काही मिळवायचं आहे, आनंदच मिळवायचा, समाधान मिळवायचं आहे, ते आपल्यामध्ये त्या आनंदाच्या साह्यानेच त्याची पूजा करायची. आणि तो जो पूजा करायचे तो कसा आहे, तो पण प्रसन्नच आहे, आनंदीच आहे. काय आनंदाचे डोही आनंद तरंग असं जे म्हणतात ते वेगळं काय, हे आपल्याला शिकायचं आहे. खरा देव तिथे ओळखायचा आहे. म्हणजे मगाच्या व्हिडिओतला देव तर आपल्याला कळलाच आहे, खरंच कळलं आहे. आता या दृष्टीने विचार केला तर ज्ञाताज्ञेय ज्ञान अशी जी त्रिपुटी आपण म्हणतो की तो करणारा आणि ज्याची करायची तो एकच आहे. आणि कधी देखील आपण पूजा करायची म्हणजे भगवंताला आवाहन करायचं. आता घरोघरी गणपती येतील, आपण भगवंताला आवाहन करतो म्हणजे त्याला ये म्हणतो. आता ये म्हणायचं म्हणजे तो नाही आहे का, असा प्रश्न निर्माण होतो की जो आहेच आहे चलाचलामध्ये सगळीकडे, त्याला बोलवायचं कसं?
त्याला आवाहन कसं करायचं? तो नसणाऱ्याला आपण बोलावणं करतो. आता इथे जर तो सगळीकडेच आहे तर त्याला कसं काय बोलवायचं? खरं तर तो नाही आहे अशी जागाच नाही ना, असं असून सुद्धा आपण त्याला आवाहन करतो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. पूजा करायची म्हणजे काय करायचं? तर एकीकडे मही निर्मिली देव तो ओळखावा. देवाला 100 रुपये ठेवायचे, ते देवाला म्हणजे कुणाला? तर भुकेलेला जो आहे ते, त्याच्यातला देव पाहायचा, हे कळलं पाहिजे. तसं निर्गुण निराकार भगवंताची पूजा करायची, त्याला आवाहन करायचं आहे. मग त्याला आवाहन करायचं म्हणजे काय करायचं? कुणाला बोलवायचं? सगळीकडेच तो जो भरलेला आहे, तर मग कोण येणार आहे आवाहन करून? तर तो आहेच आहे, पण मनाने कल्पायचं आहे आणि ही गोष्ट करायची. जसं आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, हा सगळा पूर्णच आहे. आणि त्या पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्ण शिल्लक राहतं. सगळीकडे जे भरून आहे, पूर्ण आहे, त्या सगळीकडे भरलेल्या पूर्णाला काय बोलवायचं असं आपल्याला वाटेल. पण तेही आपण समजून घ्यायचं. आता त्याला बोलवायचं, आवाहन करायचं, अगदी चांदीचं पाट बसायला द्यायचं, सगळी VIP ट्रीटमेंट द्यायची. भगवंताला 1.5 दिवसासाठी आपण बोलावणार आहोत तर त्याचं सगळं छानपैकी झालंच पाहिजे. पाहुणा जो आपल्याकडे बोलावणार आहोत, त्या पाहुण्याच्या ह्याच्यात काही कमतरता असताच कामा नाही आहे, असा विचार करून त्याला सगळं द्यायचं आहे. आता त्याला आसन द्यायचं, आवाहन करायचं, मग त्याला आसन द्यायचं. मी सगळी जे काही पूजेची षोडशोपचारे किंवा काय पंचोपचारे आपण ज्या पूजा करतो, त्या सगळ्या पूजेचा विचार केला तर पूजेतलं प्रत्येक जे कर्म आहे त्या सगळ्या गोष्टी विचार घेतला तर त्या निर्गुण निराकाराचं कसं द्यायचं? आता तो सगळ्यांचा आधार आहे, तर याला काय आम्ही आधार देणार? अगदी चांदीचा पाट द्यायचा, सोन्याचा पाट द्यायचा म्हटलं तरी कसं कळणार? त्याला हस्तपाद प्रक्षालन, काय त्याचं हस्तपाद प्रक्षालन? तो म्हणजे 2 पद्धतीने आपल्याला, आपण काय म्हणतो, आपण कुणी आलं घरात किंवा कुणाकडे आपण गेलो तर आपण हातपाय धुतो, देवाला नमस्कार करायचा आपल्याला. तर आपण अस्वच्छ आहोत, आपण निर्मळ व्हायचं आहे, स्वच्छ व्हायचं आहे, म्हणून आपण हातपाय धुणं ठीक आहे. तो मुळातच आहे, त्याला काय तो घाण होणं शक्यच नाही, तो निर्मळच आहे. त्या निर्मळ असणाऱ्याला आम्ही हस्तपाद प्रक्षालन करतो. सारखं त्याला आचमन करा आणि परत म्हणजे ते साधन सामग्री पण शुद्ध करून घेतो. त्या प्रत्येक वेळेला त्याला जी काही पूजा करतो त्या प्रत्येक वेळेला आपण ते प्रत्येक कर्म जे काही त्याच्यामध्ये आपण या गोष्टी सांगतो. आणि मग आपल्याला जेव्हा कुणीतरी तरुण मुलगा घरातला या अशा प्रकारचे प्रश्न विचारतो की हे काय आहे, तर बरोबर आहे की देवाची पूजा करायची, ह्या सगळ्या गोष्टी कशाला हव्यात? आता या मला बऱ्याचदा सगळ्या मैत्रिणी विचारतात की ना, तरुण मुलं खूप प्रश्न विचारतात, घरातली नातवंड खूप प्रश्न विचारतात आणि त्या सगळ्या प्रश्नांना आम्ही उत्तर देऊ शकत नाही. तर मला ना कधी असं वाटतं की त्यांच्या प्रश्नांना आपल्याला उत्तर देता येत नाहीत, तर आपल्या मनात त्यांच्याविषयीचे जे प्रश्न आहेत ना, ते प्रश्न त्यांना विचाराव्यात आणि त्यांची उत्तरं मागावीत. म्हणजे मला कधी वाटतं की अरे ह्यानी काय होणार आहे, असं का करावं, असं जर कोणी आपल्याला विचारत असेल आणि ह्याची उत्तर आपल्याला सध्या नसतील देता येत. म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की आमच्या आधीच्या पिढी केलं म्हणून आम्ही करतो, आम्ही त्यांना का असा प्रश्न विचारला नाही. पण आता मात्र मुलं मला का असा प्रश्न विचारतात, तर आपण पण मुलांना छानपैकी का असे प्रश्न काय रे की असे ते केस पिंजारलेले ठेवले, मग असेच पाहिजेत का, असेच ठेवले तर बरं असतं का, किंवा ठिगळा लावलेली पॅन्ट, फाटकी असणारी गुढग्यावर फाटकी असणारी पॅन्ट असं घातलंच पाहिजे का, काय असतं याचं कारण? ह्या अशा प्रकारच्या गोष्टी करताना क्रिकेटचा स्कोअर ऐकून आनंद होतो का? आनंद होतो. आम्हाला गीता म्हटल्याने आनंद होतो, तो का विचारता? मग तुम्हाला स्कोअर आपण काही खेळलेलो नसतो, कुठेतरी मॅच चाललेली आहे, पण त्यांनी आनंदोत्सव आम्ही साजरा करतो, फटाके उडवतो, आणखीन काय करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना उलटे प्रश्न विचारू शकतो की आम्हाला गीता म्हटल्याने, आम्हाला दासबोध वाचण्याने, आम्हाला मंदिरात जाण्याने, आम्हाला पूजा करण्याने आनंद होतो, पण मग तुम्हाला जे आनंदाच्या गोष्टी आहेत आम्हाला का होतो याची कारणं समजा आम्ही नाही सांगू शकलो. तुम्हाला का आनंद होतो याची कारणं कुठे देता येतात असं कळेल आपल्याला. आणि खरोखरच तो तासनतास वेळ आमचा कशात जातो आणि त्यांचा कशात जातो आणि तो का जातो या प्रश्नाला, खरं म्हणजे त्या प्रश्नाला काही अर्थ नाही आहे. पण आज आता पूजा हा विषय आला आहे. एकीकडे आधी सांगितलं ज्ञान मार्गानं ह्या सगळ्या गोष्टी बाजूला कराव्यात, पण भक्तीचा आधार घ्यावा. आता पुढल्या श्लोकात तर खरा देव ओळखावा असं म्हटलं आहे. आता तो खरा देव जर आपल्याला ओळखायचा असेल आणि त्या देवाचे खरा देव ओळखल्यावर त्या सगुणाच्या आधारेच निर्गुणाच्या कडे आपल्याला जायचं आहे. सगळीकडे आपल्याला सगळ्या संत सगुणाचेही आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारा विचारे संत संगे.
संतांची संगत धरावी, चांगलं काय वाईट काय सार काय असार काय ओळखावं आणि सगुण पूजेच्या आधारानंच निर्गुणाकडे जावं, खरा देव ओळखावा असं सांगितलेलं आहे. मग असं जर आहे सांगितलेलं तर ते कळण्यासाठी आपल्याला या पूजेच्या संदर्भातले सगळे प्रश्न निर्माण झाले. असं देवाचं नाव घ्यायचं, केशवान्मा, नारायणमा, माधवान्मा, आचमन करा, मग पाणी सोडा. आता हे सगळ्या नामामध्ये किती सामर्थ्य आहे. खरं तर आता पाश्चात्य शास्त्रज्ञांनीसुद्धा हे मान्य केलेलं. आम्हाला ना पाश्चात्यांकडून आलं ना की जरा बरं वाटतं की त्यांनी पण मान्य केलं आहे म्हणजे बरोबर आहे. पाश्चात्य शास्त्रज्ञ विज्ञानाने आपल्याला असं सांगतात की एका सेकंदात शरीरातल्या 30 लाख ज्या पेशी आहेत त्या पेशी बदलत असतात आणि नामस्मरणाचा जर मार्ग आपण सवय लावली तर त्या नामस्मरणानं या सगळ्या पेशी शुद्ध होतात, म्हणून ते करावं. हे आता पाश्चात्य शास्त्रज्ञ सांगतायत त्यामुळे कदाचित आपण खरं मानायला हरकत नाही. आमच्या पूर्वजांनी आम्हाला अशा प्रकारची कारणं सांगितली पण हे करावं असं सांगितलं. अगदी आचमन करावं. पण प्रश्न निर्माण झाला की तो देव तो शुद्धच आहे ना, तर त्या देवाच्या शुद्धतेला त्याच्या निर्मळतेला लक्षात घेतल्यावर तरी देखील आपण त्याच्या कल्पनेने करतो ना की आपलं फूल हातात घ्यायचं आणि मग त्याचं स्नान झालं. हे सगळं प्रतिकात्मक दृष्टीनं आपण सगळ्या गोष्टी करतो. जरा कोणाचा तरी ऑडिओ चालू राहिला आहे, हो आवाज येतो. कल्पना पवार, जरा ऑडिओ बंद करा. हां तर आपला विषय चालला होता असं की हे निर्गुण निराकार भगवंतापर्यंत जायचं असलं तरी सगुणाची पूजा कशी करावी आणि मग हे सगळं प्रतिकात्मक का करावं. तर प्रतिकात्मक करण्यामागचा उद्देश तोच आपला असतो. हे सगळं आपण करायचं आहे, पण आपण करण्यासाठी हे सगळं निर्मळ पवित्र सगळं आपण असलं पाहिजे. त्या देवालासुद्धा आपण आवाहन करायचं, त्याला सगळ्या चांगल्या गोष्टी द्यायच्या आणि या पद्धतीनं पूजा षोडशोपचारे पूजा करायची असं आपण म्हणतो. कधी कधी गमतीनं असतं की खरं तर त्याला फुलं व्हायची, दागिने घालायचे. खरं तर दागिने का घालायचे? दागिन्यांचा उपयोग काय तर छान दिसावं, छान वाटावं म्हणून घालायचे. आपल्याला असं वाटतं की आपण छान दिसावं, तसं देव पण छान दिसावं असं वाटतं. आपल्याला जे वाटतं ते सगळं देवाचं करायचं. जरा उन्हाळा सुरू झाला की वाळ्याचा पडदा लावायचा, जरा थंडी सुरू झाली की देवाला शाल पांघरायची. हे जे सगळं करतो तो भक्तीचा मार्ग आहे, तो प्रेमाचा मार्ग आहे आणि तो ह्या पद्धती करतो. पण एकीकडे आपल्याला माहिती पाहिजे की देवाला काही थंडी लागणार नाही, देवाला काही उष्णता म्हणजे गरम होणार नाही आहे. देव स्वयंप्रकाशी आहे, त्याला उजेडाची गरज नाही आहे. तरी देखील आम्ही समई लावणार, अशा सगळ्या गोष्टी करणार. तर हे सगळं करायचं, पण हे सगळं केलं तरी हे आपल्या आनंदासाठी करायचं आहे. देवाला यातलं काहीच नको आहे, तो सगळीकडे आहेच आहे, तरी देखील त्याला आवाहन करायचं आहे, त्याला या सगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत. अगदी ब्रह्मांडात सगळीकडे ते भरून राहिलेलं आहे, तरी देखील आम्ही प्रदक्षिणा पण घालतो. तर प्रदक्षिणा ज्याला घालायची तो अशा ठराविक एका जागीसाठी असला पाहिजे तर आपण त्याला प्रदक्षिणा घाला. तो जर सगळीकडेच अनंत कोटी ब्रह्मांड नायक असंच आहे तर काय त्याला प्रदक्षिणा घालणार. पण तरी देखील आम्ही या सगळ्या गोष्टी करतो. खरं त्याचं कारण असं आहे की आपल्याला द्वैतामध्ये आवडतं की तू आणि मी असं वेगळं करायचं तर भगवंताची पूजा आपल्याला करता येईल. यासाठी आपण ते करायचं, सगळं करायचं. आवाहनापासून नमस्कार प्रदक्षिणा नैवेद्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी करायच्या. या सगळ्या निर्गुण निराकार भगवंताचं वर्णन वेदांना करता आलेलं नाही आहे, त्यांनी नेती असं म्हटलेलं आहे. आणि तरी देखील आपल्याला कुठली तरी मंत्र काही तर नाही तर जरूरच नाही आहे. ज्याचं वर्णनच करता आलेलं नाही त्याची स्तुती कुठल्या मंत्रांनी कुठल्या स्तोत्रांनी करणार, काहीच करायची आवश्यकता नाही आहे असं वाटेल. तरी देखील या मार्गाने जायचं म्हणजे मग तो खरा देव कसा आहे तो ओळखायचा हे कळेल आपल्याला. त्या सगळ्या संतांनी आपल्याला सगुण पूजेचा मार्ग अवलंबायला सांगितलं. जायचं आपल्याला आत्मज्ञानाकडे, ब्रह्मज्ञानाकडे, सगळं बरोबर आहे. पण तरी देखील सर्व अवस्थांमध्ये ही जी काही भगवंत म्हणजे ह्या आत्मज्ञानी माणसांनी सुद्धा त्यांच्या या सगळ्यामध्ये भगवंताची पूजा केली जाते. इथे सगळे भावना महत्त्वाची. देहभाव आहे तोपर्यंत आपल्याला जेवायला लागतं की नाही, जेवायला काय लागतं हा वेगळा विषय, पण जेवण लागतं की नाही तसं आहे. पूजा पण ही यासाठी आहे. जोपर्यंत निर्गुण निराकार भगवंत आहेच, तो कळलाही आहे, तरी देखील
हे पाहिजे. हा देह नाशिवंत आहे तरी देखील त्याला टिकवायचं आहे ना, त्याला जगवायचं आहे ना, चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग करायचा आहे ना. मग त्याच्यासाठी आपल्याला जेवायला हवं, ज्याला काही बिघाड झाला तर औषधं घ्यायला हवी. हे जसं आहे तसं निर्गुण निराकार भगवंतच आहे. पण तरीसुद्धा या पूजेच्या भक्तीच्या माध्यमातूनच स्तोत्र हवी, मंदिरात जायला हवं, पूजा करायला हवी, मंदिराचे सगळे उपचार करायला हवेत, अगदी आवाहनापासून प्रदक्षिणेपर्यंत सगळ्या गोष्टी करायला हव्यात. एकीकडे ह्या देहासंबंधीचा विचार करताना आपण मगाशी म्हटलं की त्या देहाचे लाड करायचे, इंद्रियांचे लाड करायचे नाहीत. म्हणजे ते लाड का करायचे नाहीत तर ते इंद्रिय भरकटत जातील म्हणून लाड करायचे नाहीत. किंवा आळशीपणा नाही करायचा आहे, तो पण नाही करायचा आहे. दोन्ही गोष्टी जमल्या पाहिजेत. इंद्रियांचे लाड करायचे मग काहीच करायचं नाही, बस बसूनच राहायचं, ते पण नाही चालणार. हो, एखादा माणूस म्हणजे आळशीपणा नाही, काहीच करायचं नाही आहे, हे पण कदाचित इंद्रियांचे लाडच होतील. काहीच न करणं हे पण इंद्रियांचे लाडच आहे. दोन्ही नाही चालणार. प्रयत्न केले पाहिजेत, कष्ट केले पाहिजेत, अभ्यास केलाच पाहिजे. आणि हे सगळं करून अगदी भगवान शंकरांनी सुद्धा नाम घेतला आहे. आपल्या समर्थांच्या हातात सुद्धा माळ आहे, गोंधळकरांच्या हातात माळ आहे. म्हणजे निर्गुण निराकार भगवंत ज्यांना कळलेला आहे त्यांनासुद्धा याच भक्तीच्या माध्यमातून, याच पूजेच्या माध्यमातून जायचं आहे. आहे सगळं. म्हणजे माणसाचं मन निर्मळ पवित्र हवं आहे. आणि हे घडण्याची सगळी जी प्रत्येक कृती ईश्वराच्या पूजेतून करायला सांगितली, आपोआप आपल्याला ते मिळणार आहे. आत्मज्ञानाकडे जाताना आपलं मनही निर्मळ व्हायला हवंच आहे ना, पवित्र व्हायला हवंच आहे ना. या पूजेच्या माध्यमातून गेलो की ते पावित्र्य, ती निर्मळता आपल्याला पण प्राप्त होईल. माऊलींची छान ओवी आहे, तो करी तेतुली पूजा. आपण जे काय करतो ना, तो करी तेतुली पूजा, तो बोले तो जप माझा. हा जो भक्त आहे ना, तो भक्त करेल ती माझी पूजा, तो काय बोलेल ना तर तो माझा जप. तो असे त्याची कपिध्वजा समाधी माझी. इतकंच काय म्हणे की काय आहे, तो जे करेल ना ती मला आवडणारी गोष्ट आहे. भगवंत एवढा खुश आहे. आपण पवित्रतेनं, मंगलतेनं आपण जे आपल्याला आनंद मिळण्यासाठी आणि आनंद देण्यासाठी करू ना, ते माऊली म्हणतात मला ते मिळतं. सुरुवातीला आपण म्हटलं देह हेच मंदिर आहे, किंवा त्या देहामध्ये तो देव आहे, म्हणजे आत्मा ही देवता आहे. किंवा आपण असं बुद्धी ही शक्ती आहे आपली. आणि कुठल्या सगळ्या ह्याने मिळता येतं. आपले जे पंचप्राण आहे हा सगळा परिवार आहे. त्या पंचप्राणाच्या आधारे, बुद्धीच्या आधारे, मनाच्या आधारे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. आपले जे सगळे काय उपभोग आहेत, खाणं पिणं हे सुद्धा सगळे काय आहे तर खाणं पिणं ही पूजाच आहे. आपण प्रत्यक्ष पूजेचं वर्णन आता केलं. आपण जर या देहामध्ये देव आहे आणि त्या देवाची आपल्याला पूजा करायची आहे तर या देहाला पवित्र ठेवलं पाहिजे, या देहाला निर्मळ ठेवलं पाहिजे, देहाला चांगलं ठेवलं पाहिजे. मग राग रोग मद मत्सर हे सगळे त्याला बाजूला करायला हवे. इतकं पवित्र, इतकं निर्मळ हा देह केला, मंदिर इतकं स्वच्छ केलं की आतला देव पण चांगला राहणारच आहे. याचाच अर्थ मग या देहाला खाणं पिणं आहे, हीच जी काय ती पूजा आहे. वेगळी काय देवाची पूजा आलेली आहे. किंवा हा देहाला विश्रांतीची गरज आहे, ती जी काय आहे ती समाधी आहे. काय सुंदर पद्धतीने आपण विचार केला तर ह्या देवळाची, मंदिराची स्वच्छता, मंदिराची निर्मलता, आतल्या देवाची पूजा. आणि आपण आपल्या जी परंपरेने पूजा नावाची गोष्ट आपल्याला आली आहे, मग आपल्याला खरा देव कोणता आहे, मग ही निर्मिती हे कळेल आपल्याला. आपण रोज एक श्लोक म्हणतो, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मन जिथे जाईल तिथे तिथे भगवंता तूच आहेस, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. आणि पुढे पुन्हा तू जिथे आहेस तिथे काय आहे तर तुझं अस्तित्व आहेच आहे असं म्हणतो. आता असं जर आपण मान्य केलं तर वेगळी पूजा काय आहे, ही पूजाच आहे. म्हणजे तया सर्वात्मका ईश्वरा माऊली म्हणतात स्वकर्म कुसुमांची पूजा. माऊली म्हणतात आपलं प्रत्येक कर्म म्हणजे कसं आहे तर ती भगवंताची पूजाच आहे. मही निर्मिली म्हटलं आहे, खरा देव ओळखायला सांगितलेला आहे. आणि खरा देव ओळखता ओळखता आपण लक्षात घ्यायचं की जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. एकदा हा खरा देव कळला की मग वेगळी मुक्ती नाहीच. मुक्ती असणं म्हणजेच खरा देव कळणं. तया निर्गुणा लागी गुणी पाहावे. आता आपण निर्गुण निराकार भगवंत आणि या दृश्य जगामधल्याच या गुणांमध्येच आपल्याला पाहायचं आहे. कसं ते आपण पाहिलं आणि लक्षात असं आलं की हे देह जर मंदिर आहे, या देहामध्ये जर तो देव आहे, त्या देवाची पूजा करायची म्हणजे या देहाला पवित्र ठेवायचं, निर्मळ ठेवायचं, मंदिर स्वच्छ करायचं. आणि मग आतल्या मूर्तीची पूजा करायची, ती कशी करायची ते पाहिलं. म्हणून ज्या ज्या ठिकाणीची आठवण केली. इतकंच काय तर त्याच तया सर्वात्मका ईश्वरा, तो जो सर्वात्मक ईश्वर आहे त्याला काय लागतं, स्वकर्म कुसुमांची वीणा. स्वकर्माची चांगली उत्तम
उत्तमच कर्मरूपी फुलं त्याला आवडतात, ती व्हायची त्याच्या. आणि पूजा केली हेची अपारा तोषा लावी. तोष म्हणजे संतोष, आनंदासाठी संतोषासाठी हीच पूजा योग्य आहे. आपलं प्रत्येक कर्म हे अत्यंत भगवंताला वाहता आलं पाहिजे. भगवंताला फुलं व्हायची तर ती निवडून व्हायची आहेत, आणि तशी आपली निवडून कर्म आपल्याला करता आली पाहिजे. शंकराचार्यांची मानसपूजा आहे शंकराची, आणि आचार्य मानसपूजेमध्ये शेवटी म्हणतात आत्मात्मम गिरिजा मती सहचरा प्राणा शरीरम गृहम. आता हे म्हणतात का की त्या परमेश्वराची पूजा करायची, तर तू कोण आहेस? तू आत्मतत्वच आहेस. आत्मात्मम गिरिजा मती सहचरा प्राणा शरीरम गृहम. पूजा ते विषयोक भोग सरीला निद्रा समाधी स्थिती, असं सगळं जे की आहे ते प्रत्येक आपल्या देहाचं जे प्रत्येक कर्म आहे ती भगवंताची पूजाच आहे. ही शंभो तवा आराधना आहे असं सांगतात. म्हणजे खरी पूजा जी आहे ती भगवंताची कशी होईल, तर परत मूळ पदावर आपण येऊया. अहंकार नाहीसा, अहंकार खोडून टाकायचा आहे. अहंकार जर आपण बाजूला केला, किंवा आपण असं म्हणू की आपण भगवंताला एवढं सगळं देणार होतं, सगळं भगवंताचंच आहे, मग आपण असं म्हणू की तो अहंकार भगवंताला देऊन टाकूया. आपलं फक्त तेच आहे आपल्याजवळ स्वतःचं आपलं म्हणून काय आहे तर काहीच आहे. आपण जे की पूजेचे सगळा उपचार करण्यासाठी आणलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा हा देहसुद्धा आहे, हा सुद्धा भगवंतानीच आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे हे सगळं जे काही आहे ते भगवंताचं आहे. पण मग झालं काय, तर आमच्याजवळ काय आहे, जसं त्यांनी म्हटलं की मी तुला काय देऊ, भक्ताला विचारलं भगवंताला काय देऊ, तर भगवंत तुझ्याजवळ सगळंच आहे. पण तेवढ्यात लक्षात आलं की नाही त्या राधेने तुझं मन नेलं आहे, तुझं मन तुझ्याजवळ नाही, मी माझं मन तुला देतो, आणि माझं मन मी तुला देतो म्हणजे माझ्या मनात सारखं तुझं स्मरण असायला हवं. इतकं छान हे केलं आहे की अरे तुझं मन राधेने पळवलं. कृष्णा, तुझं मन तुझ्याजवळ नाही आहे, मग तुझ्याजवळ जे नाही ते देण्यात मजा आहे ना. नाही तर तुझ्याजवळ सगळंच आहे, मी आपलं तुला तुझंच सगळं देतो आहे, त्याच्याविषयी तुझ्याजवळ जे नाही ते मी तुला देईन, तसा विचार करायचा. आणि भगवंताला काय द्यायचं, तर आमच्याजवळ जे आहे तो अहंकार जो आमच्याजवळ आहे तो पण त्याला सांगायचं घे बाबा काढून. त्याला नको आहे तो अहंकार काढून टाकेल आणि संपवूनच टाकेल, तर तो अहंकारसुद्धा काढून घे असं सांग. बरं, आपण द्यायचा म्हटलं तर पंचायतच आहे ना, कारण सगळ्या वस्तू भगवंताने दिल्या असं जसं आहे, तर तो आपण निर्माण केलेला जो अहंकार आहे तर तो भगवंताला सांगायला की तू काढून घे माझा अहंकार. कारण अहंकार उचलून घेऊन जायला हवं, म्हणजे मग काय होईल, मी त्याच्यापासून मोकळा होईल. अशा पद्धतीनं भगवंताला विनंती करायला हवी आपल्याला. देवाला पाहायचं, देव पाहायला गेलो आणि देवाची होऊन ठेवलो असं म्हणतात की नेमका खरा देव शोधायचं म्हणजे काय करायचं, तर अशा पद्धतीने आपल्याला देवाला आधार सगुणाचा घ्यायचा आहे, आधार पूजेचा घ्यायचा आहे, आधार भक्तीचा घ्यायचा आहे. पण खरं परमात्मा स्वरूप काय आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. सगळ्या संतांनी सगुणाचा आधार घेऊन आपल्याला सांगितलं आहे. निर्गुणाची धारणा करायची असेल तर आधार सगुणाचा घ्यायला पाहिजे. त्यामुळे छानपैकी सगळं कुळधर्म कुळाचार करायचे, रोजची पूजा करायची, त्या पूजेतला आनंद घ्यायचा, पूजेसाठी सगळे उपचार सगळे जे की आपल्याला शक्य होतील ते सगळे घ्यायचे, आणि असं सगळं करून पूजा करायचं. त्याला का, या प्रश्नाला काही उत्तर नाही आहे असं आपल्या लक्षात येईल. हे जर आपल्या लक्षात आलं तर निर्गुण निराकार कळलं तरी देखील सगुण सोडायचं नाही, हा त्यातला खरा. म्हणून पूजा करायची. ह्या ह्याच्यात तया निर्गुणा लागी गुणी पाहावे, परिसंग सोडून सुखी राहावे. या दुष्य जगातला संग सोडून आनंद मिळवायचा आहे तर काय करायचं, त्या निर्गुणा लागी ज्या गोष्टी सगुणाच्या आधारे करायच्या आहेत त्या सगळ्या कराव्यात. त्या काही कुठल्या सोडून आपल्याला चालणार नाही. इथे समर्थांची आहे, नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. आपण का ह्या प्रतीक म्हणून देवाची पूजा करतो. आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा असते, आपल्या घरात छोटा बाळकृष्ण असतो, गणपती असतो, आपलं जे काही कुलदैवत असतं त्याचा काहीतरी फोटो किंवा असतो. ह्या सगळ्या गोष्टींची आपण पूजा का करायची, तर नातुडे मुख्य परमात्मा, तो जो मुख्य परमात्मा आहे, किंवा आत्ताच्या श्लोकात म्हटलं तसं ज्यांनी मही निर्मिली तो देव आपल्याला ओळखायचा आहे, तर तो ओळखण्यासाठी करावी लागे प्रतिमा. त्याच्यासाठी आपल्याला ह्या अशा प्रतिकात्मक गोष्टी कराव्या लागतात. त्याची पूजा केली की ती तिथे जाऊन मिळते. पूर्वी यज्ञकल्पना असायची की यज्ञामध्ये आहुती टाकली की त्या देवतेला मिळायची. तसं समर्थ आपल्याला सांगतायत की अशा पद्धतीनं त्या प्रतिकात्मक पूजा केली की ती त्या परमात्म्यापर्यंत पोचते. शेवटी खरं तर असं आहे की शेवटी सगुण निर्गुण दोन्हीच सोडायचं आहे, गुणातीत व्हायचं आहे ना. त्यामुळे काहीच नाही आहे, शेवटी कशातही मन गुंतवून ठेवायचंच नाही आहे, आणि तरी देखील आनंदातच राहायचं आहे. हा खरा भाग आहे.
पण तरी ह्या दोन्ही श्लोकांमध्ये विचार केला 188 आणि 189 तर आपल्याला लक्षात येईल की खरा देव ओळखायचा आहे, त्याला भक्तीचाच मार्ग आहे, त्याला उपासनेचाच मार्ग आहे, सगुणाचाच आधार त्याला घ्यायचा आहे आणि त्या आधारानं ज्ञानाच्या साह्यानं निर्गुण निराकार भगवंताला आपल्याला ओळखायचं आहे. आणि याच्यासाठी म्हणून जे जे काही आड येणाऱ्या गोष्टी आहेत, मग आपण पाहिलं की देह आड येणार आहे, म्हणजे देहभाव आड येणार आहे की मी म्हणजे देह असं वाटतं आहे, मी म्हणजे अहंकार आहे, मीपणा आहे, कामक्रोध लोभ आहे, ईर्ष्या आहे, स्पर्धा आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला करून सगळीकडे असणाऱ्या देवाला या सगुणाच्या आधारेनेच पूजा करून ओळखायचं आहे. आणि असं ओळखलं की मग तो आणि मी हा एकच होणार आहे. सगळं जे काही आहे ते द्वैत निघून जाणार आहे, गुणातीत होणार आणि मग सगळीकडल्या आपल्यामध्ये असणाऱ्या पण आणि सर्वानुभूती असणाऱ्या परमेश्वराला खऱ्या अर्थानं आपण ओळखतो असं होईल. आता 190व्या श्लोकामध्ये आणखीन एकदा परिसंग सोडून सुखे राहावे हा एक शेवटचा श्लोक या पालुपदाचा आपल्याला घ्यायचा आहे. तो आपण पुढल्या वेळेला घेऊया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.